जरा थांबा. जर तुमची रास मिथुन असेल किंवा तुमच्या घरातील कोणाची रास मिथुन असेल ना, तर पुढचे काही तास आणि काही येणारे दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार आहेत. असं काहीतरी घडणार आहे ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नात केली नसेल. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. येत्या शुक्रवारी 28 ऑगस्टला 2026 रोजी श्रावण रक्षाबंधनला मिथुन राशीच्या कुंडलीत असा एक अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर ग्रहांचा महायोग तयार होतोय, जो गेले कित्येक शतकात बनला नव्हता. पण मंडळींनो, शास्त्र काय सांगतं माहितीये का? जिथे प्रचंड प्रकाश असतो ना, तिथे सर्वात गर्द आणि भयंकर अंधारही लपलेला असतो. एक असा धक्कादायक खुलासा आज मी करणार आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जवळची, तुमच्या ताटात जेवणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे असं काही कट रचते ज्यामुळे तुमचं आयुष्य एका रात्रीत उद्ध्वस्त होऊ शकतं. हे मोठं अरिष्ट आहे की नशिबाची साथ एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण संसार उघड्यावर येऊ शकतो का? आजच्या विशेष व्हिडिओमध्ये मी मिथुन राशीच्या आयुष्यातले असे 12 धक्कादायक खुलासे, 3 कडक नियम आणि शेवटी एक असा रामबाण सिद्धी पोटली महाउपाय सांगणार आहे, जो तुमच्या भविष्यासाठी ढालीसारखा काम करेल. हा व्हिडिओ फक्त पाहायचा नाही, तर यातला प्रत्येक शब्द लिहून ठेवायचा आहे. जर व्हिडिओ अर्ध्यावर सोडला, मंडळींनो, जर हा व्हिडिओ तुम्ही अर्धवट सोडला तर येणाऱ्या संकटाला तुम्ही स्वतः आमंत्रण द्याल. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या दिव्य चैतन्य चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त, हो माझी पण मिथुन रास आहे, अशी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळीनो, सबस्क्राईब केलं, कमेंट केलं तर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी मिथुन राशीचा व्हिडिओ अपलोड करेल ना, त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एका मोठ्या आनंदाच्या बातमीने. पहिला आणि सर्वात मोठा बदल घडणार आहे तुमच्या खिशावर, तुमच्या बँकेच्या खात्यावर. मिथुन राशीचा स्वामी स्वतः बुधदेव आहे आणि या रक्षाबंधनाला बुधाची अत्यंत शणश आणि बळकट स्थिती अशी काही बनते की तुमचा अडकलेला पैसा अचानक मोकळा होणार आहे. मंडळींनो, सांगायचं झालं तर समजा 5 ते 6 वर्षापूर्वी तुम्ही एखाद्या मित्राला, नातेवाईकाला मोठी रक्कम दिली होती, बरोबर ना? तो फोन उचलत नव्हता, पैसे बुडाले असे समजून तुम्ही आशा सोडून दिली होती ना. अगदी तोच माणूस या काळ स्वतःहून समोरून फोन करेल किंवा जुन्या कमिशन, बिझनेस डील्स किंवा शेअरमध्ये अडकलेला पैसा अचानक तुमच्या खात्यात जमा होईल. पण यातला गुप्त असा आहे की हा पैसा उघडपणे नाही, तर एक गुप्त मार्गाने आणि तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुमच्याकडे येईल. तुम्हाला स्वतःला प्रश्न पडेल, अरे अचानक एवढा पैसा आला कसा? पण सावध राहा, जितक्या वेगाने पैसे येईल ना मंडळी, तितक्याच वेगाने तो घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे खर्च होण्याची शक्यता आहे. पण मंडळींनो, पैसा तर आला, पण ज्या घरात गुप्त शत्रू ठाण मांडून बसले असतील ना, तिथे पैसा टिकेल का? याचं उत्तर दडले आपल्या दुसऱ्या मुद्द्यात. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शत्रूचा विनाश. आपल्या आसपास असे अनेक लोक असतात जे तोंडावर खूप गोड बोलतात, पण तुमच्या सोबत चहा पितात, तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करतात. हा आपला हुशारीने असा कसा पुढे चाललाय, या विचाराने ज्याचा जळफाट होतोय. या 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनानंतर निसर्गाचा असा एक नियम लागू होणार आहे की हे सर्व गुप्त शत्रू स्वतःच खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणार आहेत. तुम्हाला काही करायची गरज नाही. मिथुन राशीचे वाक्य चतुर्य आणि शनाश डोकेच असं चक्रव्यूह रचले की एखाद्या सहकारी ऑफिसमध्ये तुमच्या विरोधात वरिष्ठाचे कान भरत असेल तर त्यांच्या एखादा गुप्त पराक्रम बाहेर येईल आणि तो स्वतःच अडचणीत सापडेल. फक्त शांत राहा मंडळींनो, महादेवाची लीला पहा. शत्रू स्वतः तुमच्या समोर गुडघे टेकतील 100%. आणि जेव्हा शत्रूचा पराभव होतो ना, तेव्हा बंद पडलेल्या करिअरचे दरवाजे कसे उघडतात ते आता दुसऱ्या मुद्द्यात ऐका. मंडळींनो, तुमच्या करिअरमध्ये युटर्न विचार करा. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करताय, नवीन आयडिया मांडतात, पण क्रेडिट मात्र दुसरंच कोणीतरी घेऊन जात आहे. प्रमोशन अडकले, पगार वाढत नाहीये, नवीन व्यापार, आयडी किंवा मीडिया क्षेत्रातील प्रोजेक्ट सुरू करायचा, पण भांडवल नाही, बरोबर ना? पण या श्रावणात असे एक फोन कॉल येईल मंडळींना, किंवा अशी एक अचानक ऑपरेटिव्ह क्लायंटची ऑफर तुमच्या हातात पडेल ना, जी तुमचं पूर्ण करिअर बदलून टाकेल. लोक थक्क होऊन विचारतील, अरे अचानक हे मस्त नशीब असं रातोरात कसं काय बदललं?
हा काळ तुमच्या सोबत नशिबाचे कुलूप उघडणारा ठरणार आहे. करिअरमध्ये तर चमत्कार घडणारच आहे, पण या शंका नाही, या बंधनाला भावा बहिणीच्या नात्यात एक गूढ घटना घडणार आहे. ती काय घटना, नीट बघा पुढे. या सणाला म्हणजेच की 28 ऑगस्टच्या रक्षाबंधनाशी जोडलेला आहे. या सणाला मिथुन राशीचे भावा बहिणीच्या नात्यात एक अशी घटना घडणार आहे जी यापूर्वी कधीच घडली नव्हती. तुमचे भाऊ किंवा बहीण तुम्हाला अशी एक भेट वस्तू किंवा असा एक गुपित सल्ला देतील जो तुमच्या भविष्यासाठी सोन्याहून पिवळा ठरेल. समजून घ्या, तुमच्या बहिणीने किंवा भावाने सहजच बोलता बोलता दिलेली एखादी बिझनेस आयडिया किंवा त्यांनी सांगितलेली एखादी गुप्त गोष्ट तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी चुटकीसारखी दूर करू शकते. मिथुन राशीसाठी भावंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे हे नातं फक्त रक्ताचं उरणार नाही, तर पूर्वजन्मांच्या ऋणाशी जोडलेलं आहे. याचा प्रत्यय तुम्हाला या दिवशी नक्कीच येईल. आणि याच काळात समाजात तुमचा असा दबदबा निर्माण होणार आहे जो पाहून तुमचे विरोधक हात जोडतील. आतापर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला हलक्यात घेतलं होतं, बोलण्यात किंवा कौटुंबिक कार्यक्रमात बाजूला सारलं होतं, तेच लोक आता स्वतः चालून तुमच्या घरी मार्गदर्शनासाठी आणि सल्ल्यासाठी 100% येतील. मिथुन राशीचा मूळ स्वभाव बुद्धिजीव आणि उत्तम संवादकाचा असतो. समाजात, कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या वर्तुळात तुम्हाला अचानक एखादं मोठं पद किंवा जबाबदारी मिळेल. तुमचे शब्द लोक प्रमाण मानतील, पण लक्षात ठेवा, अधिकार मिळाला की अहंकार 100% येतोच. जर अहंकार केला तर मिळालेली प्रतिष्ठा टिकवणं कठीण होईल. मंडळींनो, व्हिडिओचा भयानक, सर्वात थरथरक आणि तुम्हाला हादरून टाकणारा भाग सुरू होतोय. इथून पुढचा एकही सेकंद स्किप करू नका, नाहीतर हाताने खड्ड्यात जातात. मिथुन राशीच्या लोकांनो, त्यांच्या विचारात आणि कामाच्या पद्धतीत कोणताही नको असलेला हस्तक्षेप अजिबात आवडत नाही तुम्हाला. पण या श्रावणात असा एक वरिष्ठ अधिकारी, नवीन बॉस किंवा व्यवसायातील भागीदारी तुमच्या कामात ढवळाढवळ करायला येईल. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुम्ही वर्षानुवर्षे सांभाळलेला प्रोजेक्ट, मंडळींनो, फाईल किंवा क्लायंट अचानक दुसऱ्यांच्या कोणाच्या हातात देण्याचा प्रयत्न केला जाईल. तुमच्या आत्मसन्मानाला, तुमच्या बुद्धिमत्तेला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. अशा वेळी चिडून किंवा रागाच्या भरात तडफडी निर्णय घेऊन नोकरी सोडू नका किंवा पार्टनरशिप तोडू नका. हा उपाय फक्त एका विशिष्ट ग्रहांचा बुध राहू प्रभू आहे, जो काही दिवसात निघून जाईल. संयम ठेवा, धीर धरा. कामाच्या ठिकाणाचा हा ताण एका बाजूला असतानाच कौटुंबिक आयुष्यात एक जुना आजार पुन्हा डोक्यावर काढणार आहे. काय आहे तो धोका? 7व्या मुद्द्यामध्ये पहा. तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा, विशेषतः लहान भावंडाचा किंवा जीवनसाथीचा जुना आजार जो बरा झाला असून तुम्हाला वाटत होतं तो अचानक उफळून येण्याची शक्यता आहे. अचानक डॉक्टरांच्या फेऱ्या, नसांचा त्रास, डोक्याची तीव्र ऊर्जा, त्वचेची ॲलर्जी किंवा मोठे वैयक्तिक खर्च आणि धावपळ यामुळे तुमचं मन अव्यस्त होऊ शकतं. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात घरातील व्यक्तीच्या आरोग्याकडे आणि औषधाकडे अजिबात दुर्लक्षित करू नये. वेळेवर चेकअप करा, नाहीतर एक छोटीशी निष्काळजीपणाची चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. पण मंडळींनो, आरोग्याची धावपळ सुरू असताना ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवताय ना, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे काय करते माहितीये का? ऐका पुढच्या धक्कादायक खुलासामध्ये. आवाज. मंडळींनो पहा, आजवर तुम्ही खूप काही सहन केलं, आजवर तुम्ही खूप कष्ट केलं, पण ज्याच्यावर जी कोणी व्यक्ती असेल ना, तुमची जवळची, अक्षरशः जवळची, तुम्ही तिच्या डोळे झाकून विश्वास ठेवताय, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे गळफास तयार करते. तुम्हाला माहिती आहे की नाही? पहा मंडळींनो, हा मुद्दा तुमच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. तुमच्या कुटुंबातील, तुमच्या जवळच्या मित्रपरिवारातील किंवा व्यवसायातील अशी एक व्यक्ती ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळे सिक्रेट किंवा गुप्त गोष्टी सांगितल्या, ज्याला अगदी जवळचं मानलं, तीच व्यक्ती रक्षाबंधनानंतर तुमच्या विरोधात एक मोठा कट रचताना पकडली जाईल. जेव्हा या व्यक्तीचा बुरखा फाटेल ना मंडळी, तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही की हा माणूस तुमच्याशी असा विश्वासघात करू शकतो. पण देवाची कृपा समजा की ही गोष्ट वेळेत बाहेर येईल आणि तुम्ही एका मोठ्या कायदेशीर किंवा कागदपत्राच्या नुकसानीपासून वाचाल. पण या विश्वासघाताच्या पूर्वकल्पना निसर्ग तुम्हाला आधीच देणार आहे. कशी? ती 9व्या मुद्द्यात ऐका. ताईंनो, दादांनो, मंडळींनो, रक्षाबंधनानंतरच्या दिवसात मिथुन राशीच्या लोकांना रात्री 1 ते पहाटे 3च्या दरम्यान अचानक जाग येईल किंवा तुम्हाला असं वाटेल की रूम मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये कोणीतरी उभा आहे, कोणाची तरी सावली दिसल्यासारखी वाटेल. घाबरू नका, हे कोणते नकर्मक भूत प्रेत नाही.
शास्त्र सांगतं की तुमच्या कुलदेवतेचे आणि तुमच्या पितरांचे थेट संकेत आहेत. जर तुम्हाला वारंवार स्वप्नात पक्षी, लहान मुले, पुस्तक किंवा एखादा अपघात दिसत असेल तर निसर्ग तुम्हाला येणाऱ्या संकटाची ढाल बनण्याचे संकेत देतोय. या संकेताकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. आणि हे संकेत जर तुम्ही ओळखले नाहीत तर आरोग्याबाबत काय धोका निर्माण होऊ शकतं ते 10व्या मुद्द्यात ऐका. मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी तत्वाचा, मज्जासंस्थ आणि श्वसन संस्थेचा कारक मानला जातो. या काळात विशेषतः बुधवार आणि मंगळवारी वाहनाने प्रवास करताना किंवा धावपळ करताना अत्यंत सावधान राहा. लहानशी चूक आणि मोठा फटका, घाईघाईत गाडी चालवणे, सिग्नल तोडणे किंवा मोबाईलवर बोलत गाडी चालवणे तुम्हाला थेट हॉस्पिटलच्या पायऱ्या चढायला लावू शकतात. अचानक मंडळींनो, उष्णतेचा किंवा उन्हाचा ॲलर्जीचा त्रास, घाम, पाठ दुखणे किंवा हाताला किरकोळ दुखापत होण्याचा योग दिसतोय. त्यामुळे या दिवसात आरोग्याची तडजोड करू नका. फक्त आरोग्यच नाही तर घरातील शांतता भंग करणार एक स्फोट तुमच्या वाट्याला येऊ शकतो. मंडळीनं, अचानक क्षुल्लक कारणावरून घरात मोठे वाद निर्माण होतील. बोलण्याच्या गैरसमजावरून किंवा मेसेजवरून सुरू झालेला वाद थेट मोठे रूप घेण्याची शक्यता निर्माण होईल. याचं मुख्य कारण काय आहे माहिती का तुम्हाला? भूतकाळातील लपलेलं एखादं गुपित रहस्य किंवा गैरसमज बाहेर येणे, कोणाच्या तरी जुन्या पैशाचा व्यवहार, लपलेला मेसेज किंवा चूक घरातील सर्वांसमोर येईल. मिथुन राशीचा स्वभाव मंडळीनं बडबड्या असतो, पण अशा वेळी रागाच्या भरात किंवा घाईघाईत कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नका. मंडळीनं, शांत राहा, नाहीतर बनलेला संसार तुटायला वेळ लागणार नाही आणि या सगळ्या गोंधळात तुम्हाला आणखी एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं, ते म्हणजे आर्थिक फसवणूक. मंडळीनं, या काळात तुम्हाला काही लोक भेटतील, बरोबर ना, जे म्हणतील ते 10,000 लाव, महिन्याला दुप्पट मिळतील. ऑनलाईन फ्रॉड, फेक कॉल किंवा लॉटरीचं आमिष दाखवलं जाईल. जर तुम्ही हवरटपणा करून किंवा कोणाच्या गोड बोलण्यावर आंधळेपणाने मोठी रक्कम गुंतवली तर तुमचे कष्टाचे पैसे कायमचे बुडतील. रक्षणबंधनाआधी किंवा नंतर कोणालाही जामीन राहू नका आणि कोणालाही मोठे कर्ज देखील देऊ नका. हा वेळ पैसा साठवण्याचा आहे, जोखीम घेण्याचा नाही. मंडळी, आपण 12 मोठे खुलासे पाहिले, बरोबर ना? आता या संकटातून स्वतःचा बचाव कसा करायचा, कोणते नियम पाळायचे ते पुढच्या 5 मिनिटात अत्यंत आता या सर्व अरिष्टातून वाचवण्यासाठी तुम्हाला 3 कडक नियम पाळावे लागतील. मंडळीनो, 28 ऑगस्ट रक्षाबंधनाला काळ्या किंवा लाल रंगाचे कपडे, काळा धागा किंवा काळ्या रंगाची राखी चुकूनही वापरू नका. काळा रंग शनीचा आणि लाल मंगळाचा आहे, जो मिथुन राशीचा बुधावर वाईट प्रभाव टाकतो. या दिवशी हिरव्या, पिवळ्या किंवा आकाशी रंगाची राखी वापरा. श्रावणातील उर्वरित दिवसात मद्यपान आणि मांसाहार पूर्णपणे टाळा. तामसिक अन्नामुळे बुधदेव कोपतात आणि बुद्धी भ्रष्ट होऊन घरात वाद घालतात. मंडळीनो, कोणालाही न सांगता, अगदी तुमच्या घरातल्याने न सांगता एखाद्या गरजू विद्यार्थ्याला पुस्तके, पेन किंवा गायला हिरवा चारा दान करा. हे गुप्त दान तुमच्यावर येणारी मोठी संकटे एका मिनिटात कापून काढली. ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात तो सर्वात शक्तिशाली महाउपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना मंडळी, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, हा उपाय पूर्ण लक्षपूर्वक ऐका. आजच्या व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आला होत ना, जिथे मी तुम्हाला मिथुन राशीसाठीचा सर्वात शक्तिशाली 100% सिद्ध झालेला रामबाण सिद्धी पोटली उपाय सांगणार आहे. हा उपाय ज्या लोकांनी केला ना मंडळी, त्यांच्या आयुष्यातले भीती, दारिद्र्य आणि शत्रूचा पुरता नायनाट झाला आहे. हा उपाय कसा करायचा, साहित्य काय लागेल, अगदी सविस्तर लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा. मंडळींनो, तुम्हाला आधी साहित्य सांगते, पहा. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी, बुधवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर तुम्हाला काय लागणार आहे? एक छोटा त्रिकोणी हिरवा सुती कपडा, 11 अखंड तांदूळाचे दाणे जसेच की अक्षदा, एकही तांदूळ तुटलेला नसावा, बुरशी लागलेला नसावा, एक अखंड सुपारी, थोडे हिरवे मूग अखंड, एक चांदीचं नाणं असेल तर उत्तम. जर चांदीचं नाणं नसल्यास 5 रुपयाचं साधं नाणं देखील चालेल. थोडी दुर्वा, गणपतीला वाहतात ती. सकाळी स्नान करून हिरवे किंवा पिवळे वस्त्र परिधान करा. घरातल्या पूजेच्या ठिकाणी महादेवाच्या फोटोसमोर, प्रतिमेसमोर किंवा शिवलिंगासमोर बसून त्या हिरव्या कपड्यावर वरील 6 वस्तू व्यवस्थित ठेवा. आता त्या कपड्याची छान छोटी गाठोडी म्हणजेच की पोटली बनवा आणि त्या हिरव्या रंगात म्हणजे हिरव्या धागाने बांधा. ही पोटली दोन्ही हातात धरून डोळे मिटून ओम नमः शिवाय किंवा ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर महादेवाला आणि बुधदेवाला हात जोडून प्रार्थना करा. हे महादेवा, हे बुधदेवा, माझ्या आयुष्यामधले सर्व नकारात्मकता, शत्रू, भीती आणि पैशाच्या अडचणी दूर कर. माझ्या
व माझ्या कुटुंबातल्या व माझ्या बुद्धीचं रक्षण कर. नंतर ही सिद्ध झालेली पोटली तुमच्या तिजोरीत, दुकानाच्या गल्ल्यात किंवा तुमच्या अभ्यासाच्या कामाच्या टेबलात ठेवून द्या. या उपायाचा चमत्कारी प्रभाव पहा. ही पोटली तुमच्या घरात ठेवताच तुमच्या भोवती एक अदृश्य सकर्मक ऊर्जेचं कवच तयार होईल. मिथुन राशीची बुद्धी आणि पैशाची आवक वेगाने वाढेल आणि घरातले भांडणे पूर्णपणे थांबतील. तुमचा जर महादेवावर आणि बुद्धदेवावर आणि या उपायावर मनापासून विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय गणेश नक्की लिहा. तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जय स्वामी.